साखर रक्ताला चिकटते का? आणि चिकटली तर ती किती महिने चिकटून राहते? आणि ते आपल्याला प्रमाण मोजता येतं का? तर आपण नेहमीच रेग्युलरली जी टेस्ट करतो, ती रुटीन फास्टिंग आणि पी-पी किंवा रँडम ब्लड शुगर चेक केली जाते. पण त्याबरोबरच एक चेक करण्याची शुगरची टेस्ट असते, ती म्हणजे HbA1c. तर ही HbA1c म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये जे रक्त असतं, त्याचा पार्ट एक हिमोग्लोबिन. त्याचा हिमोग्लोबिनला आपण एच बी असं म्हणतो. आणि ते हिमोग्लोबिनचे पार्ट्स असतात, जसे कॅपिटल ए, त्या एचे 1, 2, 3 असे पार्ट असतात. परत त्या 1चे स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी असे पार्ट असतात. तर हे एच बीच्या A1 आणि सी पार्टला जी शुगर चिकटून राहते, त्या शुगरचं पर्सेंटेज आपण मोजतो, त्याला आपण HbA1c असं म्हणतो. तर ते पर्सेंटेजमध्ये मोजलं जातं. तर हे HbA1c हे नॉर्मली किती असतं? तर 6 to 6.5 पेक्षा कमी असेल तर ते आपण HbA1c नॉर्मल म्हणतो. आणि ते जर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला HbA1cचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे असं म्हणतो. तर HbA1c आणि फास्टिंग पी-पी किंवा रँडमची शुगर ह्या वेगळ्या आहेत का? तर आपण जे फास्टिंग पी-पी चेक करतो, त्या ह्या स्पॉट टेस्ट असतात. म्हणजे ज्या त्यावेळेला शुगर जी चेक केली असते ब्लडमधली, तिचं प्रमाण म्हणजे आज जर फास्टिंग केली, तर तिचं आजचं प्रमाण हे त्या फास्टिंग पी-पी आणि रँडम शुगरमध्ये आपल्याला समजतं. पण हे जे हिमोग्लोबिनला चिकटलेली शुगर HbA1c टेस्ट आहे, त्यामध्ये आपण मागच्या 3 ते 4 महिन्याचे ॲव्हरेज शुगर आपण समजतो. तर ती 3 ते 4 महिन्याचीच का बरं? तर आपलं जे हिमोग्लोबिन असतं, ते हिमोग्लोबिनचे वय हे साधारणपणे 3 ते 4 महिने राहतं. त्यामुळे काय होतं, की रक्तात चिकटून राहिलेली जी शुगर आहे, ही का चिकटते? तर शरीरामध्ये आपलं नेहमीच्या शुगरचं कॉन्सन्ट्रेशन जर कमी किंवा जास्त राहिलं, जर जास्त राहिलं तर ती जास्त प्रमाणात चिकटते हिमोग्लोबिनला. आणि हे कॉन्सन्ट्रेशन वाढलंय, हे आपल्याला HbA1cच्या वाढण्याच्या प्रमाणावरून लक्षात येतं. तर जर आपल्याला याचं प्रमाण कमी जास्त कसं आहे हे बघण्यानुसार आपल्याला शुगरचा कंट्रोल समजून येतो. तर आपल्याला जर कंट्रोल चांगला ठेवायचा असेल, तर HbA1cचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी करायचं असेल, तर रेग्युलरची फास्टिंग पी-पी ब्लड शुगर ही आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल. जर नेहमीचेच हिमोग्लोबिन आणि HbA1cचं आणि फास्टिंग पी-पी ब्लड शुगरचं जर कंट्रोल ठेवलं, तर डायबिटीसचे होणारे कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो. तर HbA1c ही कशावर डिपेंड असते? जर हिमोग्लोबिनचं एखाद्या पर्सनमध्ये जर कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, म्हणजे जर ॲनिमिया असेल, शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण कमी असेल, तर HbA1cचं व्हॅल्यू ही व्यवस्थित प्रॉपर येणार नाही. त्यासाठी पहिल्यांदा पर्सनचं हिमोग्लोबिन हे नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे, हे पहिल्यांदा चेक करून घ्यायला पाहिजे. ते जर नॉर्मल असेल तरच HbA1cला व्हॅल्यू आहे. अदरवाईज आपण फक्त फास्टिंग, पी-पी आणि रँडमची शुगर ह्या आपण रेग्युलरली चेक करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर HbA1cचा कंट्रोल जर आपण चांगला ठेवला, तर आपण ब्लड शुगरवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल आणू शकतो आणि आपल्या डायबिटीसचे होणारे कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो.